मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत। या दरम्यान लंडनहून भारतात आणण्यात आलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर जरांगे यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं आहे। शिवरायांची वाघनखे भारतात आणली हे चांगलंच काम असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून 3 वर्षांसाठी भारतात आणण्यात आली आहेत। ही वाघनखे सध्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत। या दरम्यान राज्य सरकारने वाघनखं भारतात आणली हे चांगलं काम आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं आहे। यासोबतच मी देखील वाघनखं पाहण्यासाठी जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील आंतरवाली सराठी येथे माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आमचा मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे। मंत्री शंभूराज देसाई हे काय करायचं ते करतील, तसेच उद्याचं उपोषण होणारच असं सांगत उद्याच्या उपोषणाला प्रशासन किंवा शासन भेटीला आले नाही म्हणून उपोषण थांबणार नाही असं होणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय। उद्या सकाळी 10 वाजता कठोर आमरण उपोषण सुरू होणार असून सरकारने आम्ही सांगितलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केली। आमचा दुसरा विरोधक नाही असं म्हणत एक छगन भुजबळच आमचा विरोधक असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय। छगन भुजबळ यांनी धनगर आरक्षणाबद्दल बोलावं असं म्हणत जे छगन भुजबळाच्या नादी लागत नाहीत ते पुढे जातात असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला। महादेव जानकर साहेब छगन भुजबळ यांच्या नादी लागले नाहीत म्हणून ते आज पुढे गेले असंही जरांगे यांनी म्हटलं। तसेच नरेटिव्हचा विषय येत नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सगळे गुन्हे मागे घ्यायला सांगा अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडे केली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।